काही व्यक्तिमत्व बोलून नव्हे तर आपल्या कामातून ओळख निर्माण करतात. शांत स्वभाव पण प्रभावी कार्य असं एक नाव म्हणजे श्री रामप्रसाद रणशूर सर. मितभाषी स्वभाव पण प्रत्येक शब्दात अर्थपूर्णता, मनाने अत्यंत संवेदनशील आणि प्रत्येकाशी आदराने वागणं ही त्यांची खरी ओळख आहे. कनिष्ठ असो वा वरिष्ठ, प्रत्येक व्यक्तीशी सन्मानाने संवाद साधत. शेतकऱ्यांना अपघात विमा मिळण्यास मदत करणे असो किंवा कार्यालयातील काम वेळेत करणे असो, ही मी माझी स्वजबाबदारी समजतो. म्हणून माझी जबाबदारीची भावना हीच माझी खरी प्रेरणा आहे. सांख्यिकी विभागाची जबाबदारी सांभाळताना रणशूर सर प्रत्येक काम अत्यंत काटेकोरपणे पूर्ण करतात. अचूक आकडेवारी, वेळेत सादर होणारे अहवाल आणि कामातील सातत्य यामुळे त्यांच्या विभागावर कायम विश्वास राहिला आहे. त्यांच्यासाठी कार्यालयीन काम म्हणजे केवळ कर्तव्य नाही, तर ती एक श्रद्धा आहे. नमस्कार. आपल्या सर्वांनाच माहीत असेल की सांख्यिकी विभाग पूर्णपणे माहितीवर चालतो आणि ह्या माहितीवर जिल्ह्याचं नियोजन चालतं, राज्याचं नियोजन चालतं आणि यासाठी मग तालुक्याकडून वेळोवेळी येणारी माहिती असेल, वेगवेगळे अहवाल असतील तर ह्याचं अत्यंत महत्त्व असते. त्यामुळं रामप्रसाद रणशूर जे आहेत ते त्यांच्या कामामध्ये अतिशय चोखपणे वेळेवर रिपोर्ट्स देणं असेल किंवा त्यांच्या तालुक्यातील प्रधानमंत्री पीक विमा योजनेचे वेगवेगळे पीक कापणी प्रयोगाचे नियोजन करण्याचं असेल, जनरल क्रॉप एस्टिमेशन सर्वेचे पीक कापणी प्रयोगाचे नियोजन असेल, ते अत्यंत वेळेवर करणे आणि चोखपणे याचा जो डाटा आहे तो वेळेवर सादर करणे, तसेच तालुक्याची जी पीक परिस्थिती आहे ती वेळेवर सादर करणे, या सगळ्या गोष्टींमुळे ते बेस्ट सुपरवायझर बनून जातात. गोपीनाथ मुंडे सानुग्रह अपघात विमा योजना शेतकऱ्यांसाठी अत्यंत महत्त्वाची योजना. अपघातग्रस्त आणि आत्महत्याग्रस्त शेतकरी कुटुंबांना आर्थिक आधार देणाऱ्या या योजनेचं काम रणशूर सर अत्यंत जबाबदारीने हाताळतात. गरजू कुटुंबांना वेळेत मदत मिळावी, त्यांच्या अडचणी लवकर दूर व्हाव्यात यासाठी ते मनापासून प्रयत्न करतात. त्यांच्या कामामुळे अनेक कुटुंबांना कठीण प्रसंगी आधार मिळाला आहे. मी वर्धा जिल्ह्यामध्ये कृषी सहाय्यक असताना उन्हाळी हंगामामध्ये शेतकऱ्याकडे मुबलक पाण्याची व्यवस्था असताना सुद्धा कोणतेही पीक शेतकरी घेत नव्हते. पण मी त्यांना सांगितलं की क्रॉप रोटेशन आणि जमिनीचा बेवड चांगला राहण्यासाठी उन्हाळी मुगाची लागवड करा. पण शेतकऱ्यांना हे पटवून देण्यासाठी मला 6 वर्ष लागली. म्हणजेच 2020मध्ये शेतकऱ्यांनी मुगाची लागवड केली आणि त्यावेळेस कमीत कमी 30 शेतकऱ्यांनी मुगाची लागवड केली. हा प्रसंग माझ्या आयुष्यातील अविस्मरणीय क्षण आहे. शब्द कमी पण कार्य मोठं याचं जिवंत उदाहरण म्हणजे श्री रामप्रसाद रणशूर सर. त्यांच्या निःशब्द सेवेला सलाम आणि पुढील वाटचालीसाठी मनपूर्वक शुभेच्छा.